कुंभ राशीच्या व्यक्तींना तुमच्यासाठी हा येणारा काळ हा साधा नाही. कारण हा काळ केवळ दिनचर्यातील बदलांची चाहूल नाही, तर नियतीच्या गाभाऱ्यातून उमटलेली एक गंभीर दिशा आहे. जणू ब्रह्मदेव स्वतः तुमच्या आयुष्याच्या पानावर नवीन अध्याय लिहू लागले आहेत. आत्तापर्यंत तुम्ही संयम, परिश्रम, शिस्त आणि सूक्ष्म विचार यांच्यावरती विश्वास ठेवला असेल, कारण या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. यांच्या जोरावर आयुष्य पुढं नेत होतात. पण आता परिस्थिती अशी वळून घेणार आहे की तुम्हाला स्वतःबद्दल, लोकांबद्दल आणि तुमच्या आयुष्याच्या उद्देशाबद्दल नव्याने विचार करावा लागेल. तुमच्या मनात काही दिवसांपासून एक अस्पष्ट अस्वस्थता, अनामिक चिंता आणि अनामिक भीती, आतून येणारी होळी, या सगळ्या गोष्टींची चाहूल तुम्हाला जाणवत असेल. काहीतरी मोठं करणार आहे अशी जाणीव मनाच्या तळाशी निर्माण होत असेल. ही भावना विनाकारण नाही, हे संकेत आहेत. हे त्या बदलांचे पूर्वचिन्ह आहेत जे तुमच्या आयुष्याला नव्या दिशेने नेणार आहेत. या राशीच्या बुधाच्या प्रभावाखाली असलेली रास आहे, कारण बुद्धिमत्ता, विश्लेषण शक्ती आणि तपशिलावर विचार आणि परिपूर्णतेचा ध्यास ही शक्ती तुमची ओळख. पण आता केवळ बुद्धी पुरेशी ठरणार नाही. मन, अंतर्मन आणि आत्मविश्वास यांचीही कसोटी लागणार आहे. काही गोष्टी तुमच्या नियंत्रणाबाहेर जातील, पण काही गोष्टी तुमच्या अपेक्षापेक्षा वेगळ्या सुद्धा घडतील आणि काही गोष्टी तुम्हाला धक्का देतील. पण या सर्वांच्या मागे एक मोठी योजना कार्यरत आहे. ही योजना तुम्हाला मोडण्यासाठी नाही, तर घडवण्यासाठी आहे. तुम्हाला खचण्यासाठी नाही, तर उभं करण्यासाठी आहे. म्हणूनच पुढे सांगितले आहे की प्रत्येक संकेत तुम्ही केवळ शब्द म्हणून न ऐकता आयुष्याचा इशारा म्हणून घ्या. कारण नंबर 1 आहे. अचानक उघड होणारे गुपित सत्य, विश्वासाचा पडदा फाटणार आहे. तुमच्या आयुष्यातील एखादी व्यक्ती जिच्यावर तुम्ही मनापासून विश्वास ठेवला होता, तिच्याबद्दलचे वास्तव्य तुमच्यासमोर येणार आहे. हे सत्य अचानक, अनपेक्षितपणे आणि धक्कादायक पद्धतीने समोर येईल. कदाचित एखाद्या बोलणे, एखादा उद्देश, एखादी घटना किंवा एखाद्याचे वर्तन तुम्हाला आतून हादरवून टाकेल. तुम्हाला आत्तापर्यंत जाणवेल की तुम्ही ज्या गोष्टींना दुर्लक्ष करत होतात त्या सर्व संकेत खरे आहेत. हा क्षण भावनिकदृष्ट्या कठीण असेल, पण हा क्षण तुम्हाला चुकीच्या नात्यांपासून मुक्त करणार आहे. ब्रह्मदेव तुम्हाला भ्रमातून बाहेर काढत आहेत, जेणेकरून पुढील प्रवास तुमच्या सोबत फक्त खरी माणसं राहतील. नंबर 2 आहे. आर्थिक आयुष्यात या गोष्टी उर्फ म्हणजेच पालक, थांबलेले मार्ग अचानक खुले होणार आहेत. दीर्घ काळापासून अडकलेले पैसे, परत न मिळलेली रक्कम, रखडलेले व्यवहार, थांबलेले काम, हे सर्व अचानक गती पकडतील. जिथे तुम्ही आशा सोडली होती ती तुम्हाला आता सुद्धा प्रभावाने सुरू होण्याचे संकेत दिसतील. पण याच काळात एक मोठा खर्च, जबाबदारी आणि गुंतवणूक तुमच्या समोर येईल. हा खर्च तुम्हाला टाळता येणार नाही. इथेच तुमच्या आर्थिक शहाणपणाची खरी परीक्षा आहे. जर तुम्ही शांत डोक्याने नियोजन केलं तर पुढील अनेक वर्ष आर्थिक स्थैर्य मिळेल. चुकीचा निर्णय घेतला तर संधी हातातून विसरू शकते. आता पुढे काय आहे? करिअर आणि व्यवसायात नवे वळण, स्थिरतेतून अस्थिरतेकडे आणि तिथून यशाकडे. तुम्ही ज्या ठिकाणी आहात तिथे तुम्हाला सुरक्षित वाटत असले तरी नियती तुम्हाला तिथे थांबवू देणार नाही. नोकरी बदल, पदोन्नती, जबाबदारी वाढ, नवा व्यवसाय किंवा अचानक आलेली नवीन संधी यापैकी काहीतरी तुमच्या समोर येईल. सुरुवातीला हा बदल धोकादायक किंवा अनपेक्षित वाटेल, पण हाच बदल तुमच्या प्रगतीचे दार उघडणार आहे. आता नंबर 4 आहे. नातेसंबंधांमध्ये खरी परीक्षा, खरे आणि खोटे यातील फरक स्पष्ट होणार. या काळात तुमच्या नात्यांची खरी ओळख होईल. काही नाते अचानक ताणली जातील. संवादात गैरसमज, अपेक्षा भंगवाद किंवा शांतता निर्माण होऊ शकते. तुम्हाला वाटेल की लोक बदलले आहेत, पण प्रत्यक्षात लोक बदललेले नसतात, तर तुमचे डोळे उघडलेले असतात. जे लोक मनापासून तुमच्यावर प्रेम करतात ते या काळात अधिक ठामपणे तुमच्या पाठीशी उभे राहतील आणि जे केवळ स्वार्थासाठी जवळ होते ते हळूहळू दूर जातील. हा काळ भावनिकदृष्ट्या कठीण आहे, पण याच काळात तुमच्या आयुष्यातील नकली लोकांची सफाई होणार आहे. नंबर 5 आहे. मानसिक अस्वस्थता आणि आत्मसमजूतदारपणात झोप उडेल, पण आत्मा तुमचा जागा होईल. तुमच्या मनात
विचारांचे वादळ उठेल. भविष्याची चिंता आणि भूतकाळांच्या आठवणी आणि वर्तमान काळातील हा गोंधळ हे सर्व तुम्हाला बेचैन करतील. रात्री झोप उडेल, जाणवेल की मनात प्रश्नांची गर्दी होईल, पण हाच काळ तुमच्या खरी क्षमता आणि तुमच्या आयुष्याशी संबंधित असणार आहे. बाहेरच्या गोंधळातून आपल्या शांततेकडे नेत आहे. नंबर 6 आहे घर आणि कुटुंबाशी संबंधित मोठी घटना. घरातील वातावरण कायमचे बदलणार. घरात एखादी अशी घटना घडेल जी संपूर्ण कुटुंबाचे वातावरण बदलून टाकेल. कुटुंबातील सदस्यांच्या आयुष्यातील मोठी घडामोडी किंवा नवीन जबाबदारी तुमच्यावर येईल. तुम्हाला घरातील अनेक गोष्टींची जबाबदारी स्वतःकडे घ्यावी लागेल. नंबर 7 आहे आध्यात्मिक ओढ वाढणार आहे. अंतर्मनातून येणारे संकेत अचानक तुमचं प्रार्थना मंत्र, ध्यान, देवपूजा आणि धार्मिक गोष्टीकडे वाढेल. तुम्हाला शांततेची, एकांताची गरज जाणवणार आहे. अंतर्मनाशी संवाद साधत आहे, कारण काही संकेत स्वप्नातून, अंतर्मनातून आणि अचानक आलेल्या विचारातून मिळतील. या संकेताकडे दुर्लक्ष करू नका. हेच संकेत तुम्हाला योग्य दिशेने नेतील. नंबर 8 आहे तुमची जुनी स्वप्ने पुन्हा जागी होणार आहेत. विसरलेली इच्छा तुमच्या पुन्हा मनात धोका देतील, कारण काही वर्षांपूर्वी तुम्ही एखाद्या स्वप्नात पाहिले होते, एखादी इच्छा मनात बाळगली होती, पण ती परिस्थितीमुळे ती बाजूला ठेवली. आता ती तिच्या पुन्हा तुमच्या मनात येईल. तुम्हाला जाणवेल की हे अजूनही शक्य आहे. परिस्थिती, वेळ आणि संधी या तिन्ही गोष्टी तुमच्या बाजूने उभ्या राहू लागतील. ब्रह्मदेव तुम्हाला तुमचे खरे ध्येय आठवण करून देतील. नंबर 9 आहे शत्रूचे कारस्थान हे उघडे पडणार आहे, कारण स्वतः समोर येईल. तुमच्या मागे बोलणारे लोक, जे अडथळा निर्माण करणारे, तुमच्या प्रगतीला अडथळा आणणारे लोक आता स्वतः उघडे पडतील आणि तुम्हाला काही सिद्ध करण्याची गरज भासणार नाही. नंबर 10 आहे आयुष्याचा सर्वात मोठा निर्णय, भविष्यातील दिशा ठरवणारा क्षण लवकरच. तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागेल. हा निर्णय करिअर, नातेसंबंध, घर, व्यवसाय किंवा जीवनशैली यापैकी कुठल्याही गोष्टींशी संबंधित असू शकतो. हा निर्णय घेताना भावना बाजूला ठेवून शांतपणे विचार करा. तुमचे अंतर्मन तुम्हाला योग्य दिशा दाखवेल. ब्रह्मदेव तुम्हाला इशारा देत आहेत, पण हा क्षण दुर्लक्षित करू नका. ज्या अडचणीतून गेले आहात, ज्या गोष्टींसाठी तुम्ही संयम ठेवला, त्याचे फळ आता तुम्हाला वेगळ्या स्वरूपात तुमच्या समोर येईल. पण हे फळ मिळण्याआधी तुम्हाला काही कठीण क्षणातून जावे लागेल. हे क्षण तुम्हाला मजबूत करतील, परिपक्व करतील, योग्य निर्णय घेण्यास तयार करतील. ब्रह्मदेवाची वाणी अशी सांगते की घाबरू नका, थांबू नका आणि संकेत दुर्लक्षित करू नका. आता तुम्हाला तुमच्या आयुष्याचा प्रवास एका नव्या टप्प्यात सुरू होणार आहे. तुमच्या शक्तीची जाणीव करून ध्येय ठेवा, संयम ठेवा व प्रत्येक घडामोडी मार्गाचा अर्थ समजून घ्या. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल